In last lecture, we have studied, just started the fifth example. Two type of boxes, A and B, are placed in truck. Two type of boxes. First box is A type. मॅडम सॉरी फॉर डिस्टर्ब पण ना तेजस्विनी खांडेकर जॉईन होत नाहीये. A type and this is the B type of box. In the truck having capacity of 10 tons. याची capacity किती आहे? 10 ton आहे. When 150 boxes of type A. असे boxes किती आहेत? 150. म्हणजे numbers किती आहेत? 150 आहेत. मग एका बॉक्सचं आपल्याला काय म्हटलं पाहिजे? Let the weight of one type of A किंवा weight of A box is X ton. And weight of B box is Y ton. Okay. तर अशी boxes किती आहेत? According to the first condition 150 and B type ची किती आहेत? 100 boxes आहेत. तर इथं काय येणार आहे? According to the first condition A boxes 150, एका बॉक्सचं वजन आहे X टन, तर 150 बॉक्सचं वजन किती होईल? 150 into X प्लस B टाइपचे वजन किती आहे एका बॉक्सचं? Y टन आहे आणि असे 100 बॉक्सेस आहेत. म्हणजे सपोज B चं 1 किलो असेल तर 100 बॉक्स 100 किलो, 1 टन असेल तर 100 टन, 100 बॉक्सचं काय केलं आपण? मल्टिप्लिकेशन केलं. 100Y is equal to 10 टन. इक्वेशन नंबर 1. आता सेकंड कंडिशन काय आहे बघा. बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए, या टाइपचे ए टाइपचे किती बॉक्सेस आहेत? 260 प्लस इन द ट्रक इट कॅन बी स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस. फक्त बी टाइपला किती बॉक्सेस शिल्लक राहिले? 40 बी बॉक्सेस टाकल्यानंतरच 10 टन वजन होत. म्हणजे किती आलेले बी टाइपचे? 40 इज इक्वल टू 10 टन्स. का म्हटलेलं तसं? ऑफ टाइप बी सो दॅट इट इज फुल्ली लोडेड. फाइंड द वेट ऑफ टाइप ऑफ ए अँड टाइप ऑफ बी. इथं पण परत X टन असणार आहे, इथं पण Y टन असणार आहे याचं वेट एका बॉक्सचं. आता मात्र अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, you tell me what is the second equation according to the second condition. Yes, tell. Yes, anyone tell me what is the second equation? Like this. 260x plus 40y is equal to 10. 260x plus 40y is equal to 10. Second equation. Okay, write down this. आता आपण हे दोन्ही इक्वेशन काय करूया? सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय करूया म्हणजे भाग जात असेल तर भाग घालूया, हे नंतर करूया. अगोदर हे लिहून घ्या. इक्वेशन तयार करता येणं हेच वर्ड प्रॉब्लेमचं महत्त्वाचं टप्पा आहे. आता मग इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहे. जस्ट राईट डाऊन दिस. झालं? हो मॅडम. ओके. आता आपण फर्स्ट इक्वेशन लिहूया. फर्स्ट इक्वेशन सिम्प्लिफाय करू. कसं सिम्प्लिफाय करायचंय बघा. इथंच लिहिणार आहे मी. डिवाइड बाय, कशाने भाग जातो? 150, 100 आणि 10. 50 10 to above equation
we get within 15x plus 10y is equal to only 1. This is the equation number 3. Write down here 15x plus 10y is equal to 1, equation number 3. Now divide by 10 to equation number 2. We get काय सांगा 26x plus इथं किती येईल 4y. 4 equal to 1, equation number 4. 26x plus 4y is equal to 1, equation number 4. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. इरेज करते मी. आता कोणतं व्हेरिएबल आपण हे करूया सोपं पडेल. आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कोणतं व्हेरिएबल कॅन्सल करणं सोपं पडेल वाय व्हेरिएबल. इथं 10y आहे, इथं मला 10 आणता येणार नाही कारण 10 आणि 4 त्याच मल्टिप्लिकेशनने गुणावं लागेल. मग आता इथं 10 आहे, 4 ने गुणलं पाहिजे आणि इथं 10 ने गुणलं पाहिजे. बरोबर आहे. 10 आणि 4 किंवा मग 10 आणि 4 चा एलसीएम ने गुणलं तरी चालतं जर 20 येण्यासाठी. जर अगदी नसेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चालतं. 4 याचा जो कोइफिशियंट आहे त्याने इक्वेशन नंबर 3 ला गुणणं आणि याच्या कोइफिशियंटने याला गुणणं किंवा 10 आणि 4 चा मग दोन्हीला गुणावं लागतं. बघा इथे 10 आणि 4 चा एलसीएम काढायचा आहे. कसा काढणार आहे तुम्ही 5 5 1 चा म्हणजे किती आले 5 4 चा 22 2 into 5 किती आले 20. पण 20 येण्यासाठी मला काय करावं लागेल, याला 2 ने गुणावं लागेल आणि याला 5 ने गुणावं लागेल. तुम्हाला जे सोपं वाटतं त्या पद्धतीनं करूया. कशाने गुणूया सांगा, डायरेक्ट 40 ने गुणायचं आहे. आता मी 2 ने गुणते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इंटू 2 याला 2 ने गुणते म्हणजे 20 होईल आणि याला किती ने गुणते 5 ने गुणते. इथं पण मल्टिप्लाय बाय 2, इथं पण मल्टिप्लाय बाय 5. का गुणलेलं आहे ते नसेल मग एलसीएम काढता आलाच पाहिजे तो. नसेल तर सरळ याचा कोइफिशियंटनी इकडे वरती गुणले, वायच्या कोइफिशियंटनी सेकंडला गुणले आणि वजाबाकी कर. ठीक आहे. आता अगोदर 20 हे या पद्धतीने करून बघू किती बघा. इंटू जा 30x प्लस एलसीएम काढल्यानंतर थोडे आकडे कमी होतात, बाकी काही नाही. 10 टू जा 25 2 1 जा. आता इथं पण मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. एलएचएस साइडला मल्टिप्लाय करता आणि इकडे विसरतं म्हणून इथं गुणाकार करून लिहिलेलं आहे आणि मगच गुणाकार करायचे. ओके. इक्वेशन नंबर 5 देन सुरू आहे 25 जा कोणाचा आहे 130x plus 20y is equal to 5. Equation number 6. Then equation 5 minus equation 6. तुम्हाला 6 मधून 5 वजा करायचं असेल तरी चालेल. ते आहे तसंच ठेवणार आहे. 30x plus 20y is equal to minus 130x plus 20y is equal to 5. इथे थोडी जागा सोडायची. कशासाठी साइन लिहिण्यासाठी. प्लस तर काय झालं मायनस, परत प्लस तर झालं मायनस, इथे पण प्लस तर मायनस होणार. त्याला जे घेणार नाहीये त्याला कशात टाकायचं आहे सर्कल करायचं. आता मायनस 130 प्लस 30x 130 मधून 30 वजा गेले किती राहिले 100. मोठ्या संख्येचं साइन आलं निगेटिव्ह. प्लस 20y minus 20y cancel each other. 5 minus 2 3. Put the greater number sign here minus.
this minus cut, x equal to 3/100. 3/100. आता x काय आहे ते नंतर लिहायचं, याचं युनिट सगळ्या शेवटी. ठीक आहे. put value of x in equation. जे छोटे इक्वेशन आहे ते ओरिजिनल इक्वेशन बघा, ते मी थोड्या वेळासाठी पुसते. ते इक्वेशन आहे टू कट करून. ओके, काय 15 इक्वेशन 3 म्हणा. we get 15x plus 10y is equal to 1. 15 into x ची व्हॅल्यू किती आहे, इथे इक्वेशन नंबर 7 द्या. 3/100. 3/100 आले, अपूर्णांकात आले, बहुतेक काहीतरी चुकलंय, असं काहीही नाही. कळलं नाही तर 3/100 येतच नसतं, मग 100/3 करून लिहितात मुली. असं करू नका, जसं आहे तसंच व्यवस्थित लिहा. इंटिजर आला की उत्तर चुकलं असं काही नसतं, बऱ्याच मुली तसं करतात. किती आलं बघायचं, 15 3 45 upon 100 plus 10y is equal to 1. We have to calculate the value of y. Therefore, term as it is 1 minus take 45 upon 100 at the LHS side. Therefore, 1 चा denominator 1 करून घ्यायचा आणि मायनस साइन इथं पुट अप करायचं. ओके, 10y is equal to, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, 100 1 चा 100, 45 1 चा 45 upon 100. 10y is equal to 100 minus 45. 100 minus 45. 65. 65. 55. 55 55 upon 100. Then what is the value of y? 55 upon 100. Take 10 at the RHS side and divide it. Then what is the value of this? Tell me. 55 upon 1000. Okay? लक्षात आलं? आता आपल्याला सगळ्या हे लिहून घ्या अगोदर आणि मग शेवटचा भाग x आणि y म्हणजे काय आहे ते लिहूया. इथे x लिहिते मी आणि y. राईट डाऊन दिस. इथं भाग घालवत बसायचं नाही, कारण शेवटी आपल्याला वेटचं कन्व्हर्जन करायचंय, तसंच ठेवलेलं. इथं तर जातच नाही, पण तुम्हाला इथं वाटेल 55 आहे, भाग जाईल, घालवत बसायचं नाही, कारण आपल्याला टर्नचं कन्व्हर्जन करायचं आहे किलो मध्ये. हे 20 चं कळालं ना तुम्हाला. 10 आणि 4 चं मी 20 येण्यासाठी 10 आणि 4 चा एलसीएम काढलेला आहे. नसेल कळत तर सरळ 4 ने इकडे गुणा 40 होईल, इकडे 10 ने गुणा परत 40च होईल. फक्त थोडी मोठी संख्या येईल इथे. हो मॅडम. ओके. इक्वेशन नंबर 1 इथं नाही लिहिलं तरी चालेल इक्वेशन.
झालं? हो मॅडम. हो मॅडम. 2 मिनिट मॅडम. इकडचं पुसू का या साईडचं? इकडचं पुसा मॅडम, लेफ्ट साइड. आता फायनल आन्सर लिहू आपण. x, what is the x? Weight of a box is equal to 3 upon काय आलं होतं 100 टन. केजी मध्ये कन्वर्जन करायचंय. 1 टन इज इक्वल टू हाऊ मेनी केजी? टेल मी. 1 टन is equal to how many kg? 100 kg. 100? 300 kg. किती? मॅडम काय विचारलं, वापस विचारा ना. 1 ton is equal to how many kilogram? 1000. 1000 kg. 1000 kg. त्यामुळे केजी मध्ये कन्वर्जन करताना मी याला इंटू कशाने करणार आहे? 1000 ने करणार आहे. साधारणपणे वेट कशामध्ये मोजतात? केजी मध्ये. तर त्यांनी टन मध्ये दिलेले हे उत्तर करेक्ट आहे. जर विचारलं असेल तर शक्यतो केजी मध्येच आपण शेवटी उत्तर लिहितो म्हणून. अन्यथा हे उत्तर बरोबर आहे. कशाने मल्टिप्लाय करायचे? 1000. दिस कट, दिस कट, दिस कट, दिस कट. 3 into 10 30 kg. म्हणजे ए टाईपच्या बॉक्सचं वजन किती होतं? x इक्वल टू 30 kg. टाईप ए. आणि y चं किती बघा? y वेट ऑफ बी बॉक्स इज इक्वल टू 55 अपॉन 1000 टन. आता याचं कन्वर्जन कशात करायचंय आपल्याला? केजी मध्ये. मग मी कशाने मल्टिप्लाय करणार आहे? 1000 ने. 1000 दिस कट, दिस कट, 1000 कट, 55 केजी. म्हणजे बी टाईपच्या एका बॉक्सचं वजन किती आलं? एक बॉक्स द्यायचा 55. ओके. तर आता आपलं टॅली करून पण बघू शकता तुम्ही. काय सांगितलं होतं? ट्रक मध्ये 150 बॉक्सेस ठेवलेले ए टाईपचे. बरोबर आहे. याच्यामध्ये 150 बॉक्सेस ए टाईपचे ठेवले होते. 150 म्हणजे किती? एका बॉक्सचं किती आहे वजन? 30 आहे. मग 150 गुणिले 30 किती सांगा? 15 3 जा 45. आणि बी चे किती ठेवले होते तरी सांगा पहिल्याच्या कंडिशन प्रमाणे? बी चे किती ठेवलेले? 100 ठेवलेले. मग 100 गुणिले 55 किती झाले बघा? 5500. म्हणजे 5500 5500 प्लस 400 किती झाले बघा? झाले 10 टन झाले का? 10,000 किलो आले. म्हणजे किती झाले? 10 टन आले. ओके. सेकंड कंडिशन पण त्या पद्धतीने तुम्ही टॅली करू शकता. राईट डाउन दिस and we have to solve the next sum, sixth sum. टॅली करताना टनचा वापर केला तरी चालेल. केजी केली की अजून थोडंसं मोठं होतंय.
झालं मॅडम. झालं मॅडम. हो बेटा हो. हा हा. नंबर कोणी टाकलाय का रिनेमच्या ऐवजी? मध्ये नाव टाका आणि रोल नंबर टाका, प्रेझेंटी घ्यायला पण बरी पडतं. ठीक आहे. हो मॅडम. 6th एक्झाम्पल बघूया आपण. 6th सम. काय दिले बघा. आउट ऑफ 90, हु विल रीड दिस सम? दिस सम. मी वाचते. ओके. यस रीड. मी वाचू मॅडम. हा वाचा. Out of 1,900 kilometer, Vishan traveled some distance by bus and some by aeroplane. Bus travels with average speed 60 kilometer per hour and the average speed of aeroplane is 700 kilometer per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance Vishal Vishal traveled by bus. Who will save this presenting during lecture? Please stop the in chat box. मॅडम तुमचा आवाज ब्रेक होतोय. प्रेझेंटी कोणतरी टाकते आता. प्रेझेंटी टाकणं बंद करा. चिंकी पगारे, रोल नंबर 5. Why are you sending presenty during lecture? Rename yourself with your roll number and name and take the screenshot. Okay? Sure, ma'am. See here. Out of 1,900 kilometer, Vishal travel. The distance आहे बघा. किती आहे? 1,900 kilometer. Vishal travels some distance by bus. Some distance माहिती नाहीये किती आहे ते आपल्याला. ते कशाने ट्रॅव्हल केलेले ते ना? बाय बस and some by aeroplane. Total distance आहे 1,900 kilometer. This by aeroplane. काही डिस्टन्स त्यांनी काय केलेलं आहे? एरोप्लेननी ट्रॅव्हल केलेलं आहे. बस ट्रॅव्हल्स विथ ऍव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर पर आवर नी बस जाते. म्हणजे एका तासामध्ये आवर आहे ते. एका तासामध्ये 60 किलोमीटर अंतर कापते असा त्याचा अर्थ आहे. अँड द ऍव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन 700 किलोमीटर पर आवर. निश्चितच एरोप्लेनचं जास्त असणार आहे. होय की नाही? एका तासामध्ये 700 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे त्यांनी. असं टोटल अंतर आपलं आहे 1900. Then it takes 5 hours to complete the journey. आणि अशी संपूर्ण जर्नी करण्यासाठी त्याला किती तास लागलेले आहेत? 5 hours लागलेले आहेत. म्हणजे 5 तास लागलेले आहेत. म्हणजे मला इथं टाइम नाही दिलेला, इथं पण टाइम नाही दिलेला आणि इथं मात्र बेरीज मात्र टाइम दिलेली आहे. कारण मगाशी आपण बघा टन मध्ये घेतलं होतं. 150 बॉक्सचं वजन घेतलं होतं टन मध्ये. परत बीचं पण टन मध्ये. टन अधिक टन टनच आलं. बरोबर आहे? तसं इथं मला तास काढावे लागतील. बसने जाण्यासाठी त्याला किती तास लागला? एरोप्लेनने जाण्यासाठी किती तास लागला? मग इथं ऍझ्युम काय करावं लागेल? एनीवन टेल मी. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. काय ऍझ्युम करायला लागेल? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस x किलोमीटर.
बरोबर. एक्स किलोमीटरचं अंतर गेलेलं आहे, म्हणजे साधारणपणे पुण्यातून तो कुठे गेलेला आहे, त्याला दिल्लीला जायचं असेल तर पुण्यातून पहिल्यांदा हॅलो काय तुझं हॅलो, कोणाचं माईक सुरू आहे? मोबाईल काय चालूच पण क्या अरे आडे माइक ऑफ कर. हा, म्हणजे मला पुण्यातून मुंबईला जायचंय, मी बसने गेले सपोज एक्स किलोमीटर, आणि मुंबईतून परत दिल्लीला मला विमानाने जायचं आहे, तर ते वाय किलोमीटर होणार आहे. माहिती नाही मला ते काय येणार इथं. डिस्टन्स अजून काय करायचंय मला इथे, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन इज इक्वल टू वाय किलोमीटर. बरोबर. हा, मग आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. आता पहिली कंडिशन आपण इझिली तयार करू शकतो. काय? अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन टोटल डिस्टन्स दिलेला आहे. किलोमीटर मध्ये किलोमीटर मिक्स केले की किलोमीटर येतं. दॅट इज द फर्स्ट कंडिशन. व्हॉट? पुणे टू मुंबई एक्स किलोमीटर आणि मुंबई टू दिल्ली वाय किलोमीटर असं ट्रॅव्हलिंग आहे त्याचं. ते किती आहे? 1009 किलोमीटर. our first equation. Okay, this is the first equation. Then how we convert, how we frame the second equation? Second equation ला काय सांगितलेलं आहे? तासामध्ये दिलेले आहे. 5 तास वेळ लागलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. What is the speed? Formula of speed? Speed is equal to distance upon time. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. मग मला टाइम फाइंड आउट करायचा आहे, तर मी इथं टाइम इकडे घेणार आहे. स्पीड इनटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. तिरकस गुणाकार केला. मग मला हवं काय आहे? टाइम हवा आहे, तर मी इथं घेणार आहे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. ओके. मग आता सगळ्यात पहिल्यांदा टाइम कोणाचा काढायचा आहे? टाइम टेकन बाय बस. काय येणार आहे? डिस्टन्स किती होता बसचं सांगा. आपण किती घेतलं? एक्स किलोमीटर. आणि स्पीड किती होता बसचा? बसचा स्पीड किती आहे? 60 आहे. त्यामुळे टाइम टेकन बाय बस एक्स अपॉन 60 अवर्स. आता अवर्स येणार आहे. अँड time taken by aeroplane किती येईल सांगा? किलोमीटर डिस्टन्स अपॉन स्पीड हा फॉर्म्युला वापरायचा आहे. डिस्टन्स किती आहे एरोप्लेनचं? वाय. बाय स्पीड 100. 700. व्हेरी नाईस. आता आवर्स प्लस आवर्स 5 तास म्हणू शकते. बसने किती तास लागले? एक्स अपॉन 60 तास लागले आणि एरोप्लेने वाय अपॉन 700 तास लागले. आता मग याची बेरीज करून मी सेकंड इक्वेशन तयार करू शकते की या दोन्हींची बेरीज केली तर 5 तास होतात. मग इथं लिहायचं आहे अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन x upon 60 plus y upon 700 is equal to 5. युनिट करून घेतला आपण सेम. बघा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मला स्पीड दिलेला आहे, डिस्टन्स पण दिलेला, पण मला टाइम फाइंड आउट करायचं. मग काय दिलं मी? टाइम इकडे घेतलं. स्पीड इंटू टाइम इक्वल टू डिस्टन्स. म्हणजेच काय? टाइम तसंच ठेवलं, स्पीडला इकडे घेतल्यावर भागिले झालं. म्हणजे डिस्टन्स भागिले स्पीड केला की टाइम येतं, एवढं लक्षात ठेवायचं. हा डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला तरी चालतो. ओरिजिनल फॉर्म्युला हा आहे. स्पीड डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम मीन्स डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्सला स्पीडने भागायचं. एक्स बसचं डिस्टन्स होतं, 60 बसचा वेग होता. वाय एरोप्लेनचं डिस्टन्स होतं, म्हणजे किलोमीटर होते. एरोप्लेनचा वेग 700 होता. ओके. is equal to 5. This is the first equation. This one and this is the second equation. हे आपल्याला फक्त सॉल्व करायचं, कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे जर तयारच नाही करता आलं तर आपल्याला दिल्लीपर्यंत पोहोचता येणार नाही.
इक्वेशन तयार करता आलं पाहिजे, मगच एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू फाइंड आउट करता येतील. राईट डाऊन दिस and we have to solve these two equations. वेळ किती राहिलाय बघा. जर एखाद्या मीटिंग संपलीच तर हे तुम्ही आज सॉल्व्ह करायचं आहे आणि ग्रुपवर टाकायचं आहे. नसेल तर सॉल्व्ह करता आलं तर आपण उद्या परत घेणार आहोत. ठीक आहे. राईट डाऊन फास्ट. जर झालं तर सॉल्व्ह करूया. मॅडम 6 मिनिटांमध्ये लिव्ह होतो व्हिडिओ. हा 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 6च मिनिटं रिमेनिंग आहेत ना. ठीक आहे होईल. हो मॅडम. मॅम स्क्रीनशॉट घ्यायला सांगा ना सगळ्यांना, म्हणजे होईल लवकर. होईल. स्क्रीनशॉट घ्या मग सर्वांनी. स्क्रीनशॉट तसेच राहतात गॅलरीत, वहीत काहीच राहत नाही. असं करतात बरेच वेळेला मुली. घ्या स्क्रीनशॉट घ्या. घेतला? हो मॅडम. हो मॅडम. हे डायग्राम वगैरे लिहा. डायग्राम काढायचे परीक्षेमध्ये जर असं आलं तर डायग्राम वरूनच समजतं तुम्हाला. मग गणित आपण काही कधी पाठ करायचं नाही. अंडरस्टँडिंग झालं तरच आपल्याला इक्वेशन तयार करता येत असते. आता आपण दोन इक्वेशन्स लिहूया इथे. x plus y is equal to 1900 and second equation cross multiplication मी करते इथे. 700x plus 60y सॉल्व करते मी. 60 0 6 7 चा 42 is equal to 5. Okay, 700x plus 60y 5 into 42,000. हे सिम्प्लिफाय करायचं. हे छोटच आहे, हे सिम्प्लिफाय करून घ्यायचं. 700x plus 60y is equal to 4 5 2 are 10, carry on 1, 5 4 are 20, 20 plus 1 21. आता कशाने भाग जाईल सांगायला? या पूर्ण इक्वेशनला 20 10 कशाने भाग जाईल? दोन्ही 10 हा 10 बर 10 म्हणलं, कोणी जर 20 म्हणलं, 20 ने नाही जाणार का पूर्णांकात येईल? बर 10 निघालू, परत 10 निघालू. बघा आता डिवाइड बाय 10 we get 70x plus 6y 21,000. एकच झिरो कट झालेलं. इक्वेशन नंबर 3 लिहूया. हा 2 आहे, हे 3 झालेलं आहे. ठीक आहे. आता भाग जातोय का कशाने? अजूनही कमी करू शकतो आपण. सांगा. आता तुम्ही सांगितलेलं बरोबर होतं, मग तुम्ही 2 ने जातो. हा इथंच 20 ने घालवलं तरी चाललं असतं. ठीक आहे. 35x plus 3y plus 2 1 जा 2. आता याचा भागाकार मला परफेक्ट सांगायचा किती येतो, आणि इथं चुकतात म्हणून. $21,000 divided by 2 किती येणार आहे? हो, किती जण बरोबर भागाकार? 10,500 1500 1,500 किती जण? 10,500 10,500 500 बरोबर. 10,500 बरोबर. कारण इथं बऱ्याच वेळेला गडबडीमध्ये 2 1 जा 2, 2 5 जा 10. हा 1 घ्यायचा आहे इथे 0 आणि मग 10 ला 5 ने भाग जातो. साध्या गोष्टी आहेत, पण गडबडीमध्ये होऊ शकते. इक्वेशन नंबर 3 झालं हे. आणि आता तुमचं इक्वेशन नंबर x प्लस पहिलं इक्वेशन घ्यायचंय. आता मी इथं 3y आहे,
तर या इक्वेशनला किती न गुणायला लागेल मला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल. तर मल्टिप्लाय बाय 3 to equation number 1 we get 3x plus 3y is equal to किती आलं 19 3 जा किती 19 3 जा 57. हा मग काय एवढा वेळ लागतो त्याला 4 नंबर द्या तर यातून 3 मधून 4 मायनस करा इक्वेशन 3 minus equation 4 we get